नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये ना नागपंचमी विशेष 1 ते 2 मिनिटामध्ये एकदम कुरकुरीत पांढऱ्या शुभ्र अशा ज्वारीच्या लाह्या पाहणार आहे आणि तेही घरच्या घरी तयार कशा करायच्या. म्हणजे ज्वारीची जी चालू ज्वारी आहे आपण खातो त्या ज्वारीपासून वेगळी काही ज्वारी न वापरता फक्त आपण भाकरीसाठी जी ज्वारी वापरतो ना त्या ज्वारीपासून लाह्या कशा तयार करायच्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर इथं आता सुरुवात करूया. इथं घेतली आहे ही ज्वारी घेतली आहे, साधारण ही 1 वाटी ज्वारी आहे आणि ही ज्वारी ना आता निवडलेली तर आहेच, निवडून घ्यायची आहे. आता जी काही घाण वगैरे असेल ती खडे ते काढून घ्यायचे ज्वारीतले. आणि बघू शकता खूप अशी जाड ज्वारी आहे बरं का ही. याच्यापेक्षा बारीक जरी असली ना तरी चालेल, पण म्हणजे भाकरीची ज्वारी आहे ही, भाकरी करतो आपण ती, खास काही लाह्याची नाही आहे. इकडे ना लाह्याची पण ज्वारी भेटते. तर ही ज्वारी ना निवडून स्वच्छ करून घेतली आहे. लगेच एकीकडं काय करायचं आहे, पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं आहे. आता 1 कप ज्वारी म्हणल्यावर 2 ते 3 कप पाणी ठेवायचं. तसं काही पाण्याचं प्रमाण नाही एवढं. पाणी हे उकळून घ्यायचं आणि त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं आहे उकळत असताना. आता पाणी उकळलं, लगेच जी ज्वारी आहे ना ती टाकून द्यायची आहे. तर अशा पद्धतीने ज्वारी टाकल्यानंतर आहे ना चमच्याने ना हलवून घ्या. म्हणजे जे वरची जे त्याला थोडीफार जी घाण असेल ना ती वरती पाण्यावर तरंगते. पण या ज्वारीमध्ये काही घाण नव्हती, त्यामुळे एक पण काहीच अजिबात घाण नाही आहे ज्वारीवरती. आणि 15 मिनटासाठी पाण्यामध्ये भिजू द्या ज्वारी. 15 मिनटानंतर आहे ना पाणी पण थंड होतं आणि ही ज्वारी जी आहे ना ती पण थोडीशी फुगते. म्हणजे साल्ट जे आहे ना वरचं, त्याच्यावरचं जे साल आहे ना ते नरम पडतं आणि ते नरम पडल्यामुळेच आपल्याला ज्वारीच्या लाह्या ज्या आहे त्या करायला सोप्या होत्या. तर आता चाळणीमध्ये ना गाळून घेतली आणि अशीच आता मी ही रात्री म्हणजे भिजवली आणि आता सकाळी त्याच्या लाह्या करणार आहे. तर जर तुम्ही सकाळी भिजवली ना तर संध्याकाळी याच्या लाह्या करा. म्हणजे 8 ते 9 तास, 7 ते 8 तास आहे ना त्याच्यावरचं जे पाणी आहे ना ते पूर्ण निघून गेलं पाहिजे आणि ज्वारी थोडीशी वाळली पाहिजे. तर इथं आहे ना आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता तुम्ही, तर ज्वारी खूप छान अशी वाळली. आता ही वाळल्यानंतर आहे ना लगेच आता एकीकडं काय करायचं आहे, 2 पद्धतीचे मी करून दाखवते. एक मिठामध्ये आणि एक साध्या कढईमध्ये. कुकरमध्ये पण करतात. आपले 2-3 व्हिडिओ आहे मागच्या वर्षीचे चॅनलवरती टाकलेले, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. कुकरमध्ये पण खूप छान होतात. पण आता थोड्याशाच करायच्या होत्या त्यामुळं कढईतच केल्या. आता हे वापरलेलं मीठ आहे ते मीठ चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये ज्वारी टाकून द्यायची आणि आता असं हलवत राहायचं आहे. आणि एक काळजी महत्त्वाची आहे, ही ज्वारी जी आहे ना ज्वारी नाही उडत लाह्या, पण मीठ खूप उडतं. त्यामुळे ना तर झाकण ठेवायचं नेहमी. ज्वारीच्या लाह्या करत असताना ना झाकण ठेवायचं. कुठल्याही लाह्या करत असं तुम्ही पण झाकण ठेवायचं आहे, कारण मीठ खूप उडतं. का उडतं तर ज्वारी फुटते मध्ये आणि त्यामुळं मीठ पण उडतं. आता आवाज ऐकू शकता तुम्ही, तडतड तडतड असा आवाज येत आहे, म्हणजे ज्वारीच्या लाह्या चांगल्या उमलत आहे. थोडंसं आहे ना झाकण काढून ना परत थोडं अधूनमधून हलवून पाहायचं, म्हणजे चांगल्या लाह्या फुटत्या त्या. आता पहा इथं छान लाह्या फुटल्या. तर इथं मिठामधल्या लाह्या इथं तयार झाल्या. आता तुम्हाला नाही मी साध्या कढईतल्या लाह्या करून दाखवते. छान होत्या. मिठातल्या लाह्या पण खूप छान होत्या, पण मीठ थोडंसं उडतं. त्यामुळे ना शक्यतो कढईतच करायच्या किंवा कुकरमध्ये करायच्या. आणि आता ही दुसरी लगेच कढई ठेवली, साधी कढई लोखंडाची, काही असेल तर लोखंडाची ठेवा. पण नुसतं कढईमध्ये आता मीठ नाही टाकायचं, तेल नाही टाकायचं, काहीच नाही. फक्त कढई चांगली तापून द्यायची. आणि ह्या ज्या ज्वारीच्या लाह्या आहेत त्या छान खूप उठल्या मिठातल्या पण. कढई छान तापली आहे. आता ज्वारी आहे ना टाकून घ्यायची. आता इथं एक काळजी घ्यायची, सारखं हलवत राहायचं आहे बरं का. ज्वारी टाकली का झाकण ठेवायचं, पण सुरुवातीला आहे ना हलवून घ्यायच्या आणि त्यानंतर झाकण ठेवायचं आहे. कढईत पण खूप छान होतात आणि मिठामध्ये पण चांगले होतात. कुकरमध्ये तर सगळ्यात छान होत्या. थोड्याशा जास्त जर करायच्या असेल ना तर कुकरमध्ये करायच्या. तर आवाज ऐकू शकता तुम्ही इथं. तर लाह्या करणं एकदम सोपं आहे. फक्त 2 ते 3 मिनटं लागते लाह्या करायला, काही जास्त वेळ लागत नाही. त्यामुळं जर तुम्ही कधी पण करू शकता या लाह्या. असंच नाही की नागपंचमीलाच केल्या जातात, एरवी पण ज्यांना आवडतात ते, म्हणजे वेट लॉससाठी वगैरे खूप छान असतात या लाह्या खायला. तर पहा आता या कढईतल्या लाह्या पण करून झाल्या. बऱ्यापैकी फुटल्या आहे या लाह्या, म्हणजे
मिठातल्या लायापेक्षा थोड्याशा कमी फुटल्या कुकरमध्ये आणि मिठामध्ये खूप छान होत्या लाया. पण आपल्याला काय नैवेद्यपुरते करायचे त्यामुळं कढईत केल्या तरी चालेल आणि दोन्ही पण पद्धतीच्या तुम्ही करू शकता. आता हे पहा इथं लाया इथं करून झाल्या आहे सगळ्या. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चांगल्या फुलल्या पण थोडेसे गणगडे इथं राहिले आहे बरं का. तर एकदम मऊ कुरकुरीत लागणारे या ज्वारीची लाया इथं तयार आहे नागपंचमीच्या नैवेद्यासाठी. असं म्हटलं जातं की नागपंचमी लाया जर नसेल ना तर नैवेद्य हा अर्धवट असतो, त्यामुळं लाया नक्की करा.